जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मार्मिकचा आजचा 55वा वर्धापन दिन. खरं म्हणजे आदेश तुम्ही आता म्हणालात की ज्यांची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात, मला असं वाटतं माझी नाही, आज ते 6 कधी वाजतायत त्याची सगळेजण वाट बघतायत. तरी बरं झालं भरत जाधव त्यांच्या हाफ पॅन्ट मध्ये आले. एक मस्त नाटक आहे. काही वर्षांपूर्वी मी हे नाटक माझ्या लॅपटॉपवरती त्या सीडीतनं बघितलं होतं आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये ते बसलेलं. योगायोगाने आज प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. खरंच अजूनही कुठेही एक कण सुद्धा त्याची मजा कमी झालेली नाहीये. असं जिवंत आणि हस्तफुलतं नाटक आहे. दामोदर पंत येत आहेत, हे नाटकामधलं पात्र आहे. राजकारणामध्ये कोण कोणाच्या कधी अंगात येतंय ते कळत नाहीये. तरी बरं तुमची वेळ ठरलेली आहे, बाकीच्यांच्या वेळच ठरलेल्या नाहीयेत आणि नेमकं कळतच नाही कोण कोणाच्या अंगात आलंय. आणि हे सगळं असं विचित्र वातावरण आहे. महापौर आपण म्हणालात की मार्मिकमधून शिवसेना आणि शिवसेनेसाठी सामना. खरंच आहे ते. हल्ली सध्या काय झालेलं आहे, ज्याला आपले शिवसेना प्रमुख म्हणायचे की ही तुमची लोकशाही, ती ही लोकशाही चालू आहे सध्या. नुसती चर्चा. याकूबला फाशी दिली पाहिजे की नाही चर्चा, दिली तरी चर्चा, नाही दिली तरी चर्चा. कोंबडीने अंड घातलं तरी चर्चा, नाही घातलं तरी चर्चा. काय बरं, कोण चर्चा करते, काय चर्चा करते, कोण कोणाला विचारते, बरं तुम्ही जे काय बोलतायत कोण ऐकते, त्याच्याप्रमाणे काय वागते, काही नाही, बोलत सुटायचं. मला काय वाटतं, कशाला वाटतं तर वाटत राहा. अनेक जण बोलतायत, लिहितायत, काहीतरी केलं पाहिजे, पण कोण करायचं, कोणीच करायला तयार नाही. कोणीतरी केलं पाहिजे. पाकिस्तानमधून अतिरेकी घुसतायत, काहीतरी केलं पाहिजे. मग जा ना, तुम्ही जा तिकडे उभे राहा आणि काहीतरी करा. मराठी माणसांवरती अन्याय होतोय, हिंदूंवरती अन्याय होतोय, काहीतरी केलं पाहिजे. हे असं उंटावणे शेळ्या ऐकणारे खूप जण आहेत. पण मार्मिकचं जे काम आहे, जे शिवसेना प्रमुख सगळेजण आपण त्यांना दैवत मानतो, ते हेच आहे. ते नुसते खरडेगाशी नाही करत बसले. व्यंगचित्रांनी जी जाग आणली, मनामनामध्ये आग लावली, त्यांनी उंटावणे शेळ्या कधी हाकले नाही, स्वतः रस्त्यावरती उतरले आणि हा इतिहास त्यांनी घडवला. हे वैशिष्ट्य आहे मार्मिकचं. इतर अनेक साप्ताहिका आली, आजही असतील, पण मार्मिकचं वैशिष्ट्य हेच आहे की शिवसेनेचा जन्मदाता मार्मिक, ज्यांनी कदाचित जगातले एकमेव उदाहरण असेल की एका साप्ताहिकाने ही क्रांती केली. हे मार्मिकचं वैशिष्ट्य आहे. हे मार्मिकचं वैशिष्ट्य आहे. बाकी सगळं ठीक आहे. अनेक जण काय काय बोलतात ते मी मगाशी बोललो, पण शिवसेना हे चांगलं काम करते, खरंच करते. आज आपल्या इकडे आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. हे वैभव आहे आणि हे वैभव वाढत जाणार वैभव आहे. हे वैभव वाढणार वैभव आहे. आजच एक चांगली गोष्ट झालेली. दीपक सावंत आज इकडे आलेत, सकाळी दिल्लीमध्ये होते. जी शिव आरोग्य सेवा आपण सुरू केलेली आहे, टेलिमेडिसिन, प्रत्येक वेळेला एक एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. त्यांना गेल्या आठवड्यात म्हटलं, डॉक्टर आता हे तुम्ही केलं खूप करताय. म्हणजे मुंबईमध्ये बसून आपण मेळघाटचे पेशंट तपासतोय. मुंबईतले डॉक्टर मुंबईत बसतात, मेळघाट सारख्या दुर्गम भागामध्ये जिकडे जाणं येणं सुद्धा दुरापस्त आहे, तिथल्या पेशंटना इथून डॉक्टर तपासतात आणि त्यांना इथून वैद्यकीय सेवा देत आहेत. मला नाही वाटत आपल्या देशात तरी दुसरा राजकीय पक्ष हे काम करत असेल. आणि आज त्यांना मी सांगितलं होतं की डॉक्टर आता हे तुम्ही करताय, पण पुढच्या वेळेला, हे गेल्या आठवड्यात बोललो होतं ते त्यांनी आज केलं, पुढच्या वेळेला डॉक्टर मुंबईत असतील, रुग्ण मेळघाटमध्ये असतील, पण त्यांच्याबरोबर देशाचे आरोग्यमंत्री नड्डा हे दिल्लीत बसून बोलले पाहिजेत. आणि आज ते झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. खरंच अभिनंदन करतो. म्हणजे मेळघाट कुठे आहे, आधी त्यांना दाखवावं लागलं नकाशात मेळघाट कुठे आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं जोडून दिलं. मला वाटतं आरोग्यमंत्री सुद्धा अवाक झाले असतील. हे आपलं काम आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण करतोय, टॅब वाटतो आहे, त्याच्यावरती टीका करणारे करोत. कारण हल्ली ती एक फॅशन झालेली आहे. काँग्रेस काय राष्ट्रवादीवाले काय, याने दुसरं काय दुसरे काय नाहीये, रिकामे डबेत.
हल्ली नवीन एक म्हण बोलायला हरकत नाही, रिकाम्या डबड्याला खडखडट फार. बसा डबडी वाजवत, त्या डबड्यामध्ये काहीच नाही, खडखड 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 काही होणार नाही. दिल्लीमध्ये यांचे मायबाप बोंबलतात, तिकडे गल्लीमध्ये इथले काँग्रेसवाले बोंबलतात, दुसरं काय करतात. तरी उद्या शरद पवार म्हणे मोर्चा काढतात शेतकऱ्यांसाठी. 35 वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायत. दुष्काळ कसा पडलेला आहे. पवार साहेबांना विनंती आहे, धरणाच्या आसपास जाणार असाल तर अजित पवारांना नेऊ नका. नाही, त्यांना जर का असं वाटत असेल की जनतेची स्मरणशक्ती फार अधुरी असते, एवढे काय मेंदूची लोक महाराष्ट्रामध्ये नाहीयेत. काय मस्ती होती तुमची. हे सगळे जे पाप आहे हे तुम्हीच तुमच्याच नाकर्तेपणाने झालेले सगळं. मुद्दामून मोर्चा काढताय ना, मी तर त्यांना सांगतो की जा फिरा प्रत्येक ठिकाणी. सिंचनाचे प्रकल्प तुमच्या ड्युट्यांनी कसे अर्धवट पाडून टाकलेत, पैसे कसे गिळलेत हे जाऊन बघा, मुद्दामून बघा. हे पाप आहे, तुम्ही करून ठेवलेले आहात. मोर्चे कसले काढताय. इतके वर्ष जेव्हा आम्ही फिरत होतो, पहिल्यांदा शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे म्हणून आपण सगळे फिरलो, मी स्वतः फिरलो, तेव्हा हेच तिकडे शेतकरी मंत्री होते, शेती मंत्री, कृषी मंत्री. काय केलं तुम्ही. आजपर्यंत स्वतः काही केलं नाही. आणि आता आम्ही जी सुरुवात करतोय, काल परवाकडे बातमी पाहिली मी की मराठवाड्यामध्ये पालकमंत्री कुठे फिरलेच नाहीत, सगळेच फिरतायत. दीपक सावंत फिरतायत, सगळे फिरतायत. संजय राठोड इकडे बसलेले आहेत, वायकर आहेत, शिवतरे आहेत, दादा भुसे आहेत, सगळेच फिरतायत. दिवाकर रावते फिरतायत. बरं, फिरतायत ते नुसते फिरत नाहीत. दिवाकर रावते आहेत, संजय राठोड आहेत. यवतमाळमध्ये जिकडे आत्महत्याग्रस्त तो परिसर आहे, आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची शेती जी आहे, त्या शेतीमध्ये मंत्री उतरून त्यांनी त्यांना दिलासा दिलेला आहे, बियाणे दिलेले आहे. शेत नांगरणी करण्यासाठी मला वाटतं त्यांनी नांगर सुद्धा हातात धरलेलं आहे. असं काम कोणी केलेलं आहे. आणि हे सगळे जे काय झालं, शक्य झालं, ते मार्मिकमुळे झालेले आहे. म्हणून मार्मिकचे आपण ऋण का व्यक्त करतो. मार्मिकचा वर्धापन दिन आज मुद्दा म्हणून मी एक हस्तखेळतं नाटक आदेशला म्हटलं, एक हस्तखेळतं नाटक. आणि ते हस्तखेळतं हेच नाटक पाहिजे मला, हेच पाहिजे. कारण सगळीकडेच प्रत्येक ठिकाणी सापडल्यानंतर सगळे सापडले की काहीतरी उपदेश करत राहायचं, फार मोठं काहीतरी धीर गंभीर बोलायचं, हे तर चालूच आहे. प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला ते घडते. पण हसण्याचे क्षण आपल्या आयुष्यातले कमी होत चाललेले आहेत. जे मार्मिकचं प्रथम काम होतं, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ती चळवळ झाली, 107 हुतात्मे झाले आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाही. मराठी माणसांनी मुंबई मिळवली नाही. हे काय असं प्रसाद नाहीये की जाता येता कोणीतरी वाटून टाकले, असं नाही मिळालेलं. मुंबई आपण मिळवलेली आहे, मराठी माणसांनी मिळवलेली आहे. रक्त सांडून बलिदान करून मुंबई मिळवलेली आहे. आणि मुंबई मिळाल्यानंतर तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या काकाने म्हणजे श्रीकांतजींनी, ज्याला मी शिरी काका म्हणायचो, त्यांनी विचार केला की आता झाला संघर्ष संघर्ष संघर्ष. मराठी माणूस म्हटलं की संघर्ष त्याच्या पाचवीला पुजलाय. कुठेतरी एक मनोरंजनाचे 2-4 क्षण आले पाहिजेत म्हणून त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं. आणि मग व्यंगचित्र साप्ताहिक सुरू झाल्यानंतर मुंबई मिळाली, पण मराठी माणसावरचा अन्याय काय थांबत नव्हता. त्या मराठी माणसाच्या मनामध्ये आग पेटवण्याचं काम ज्या मार्मिकने केलं, त्या मार्मिकने घडवलेला हा चमत्कार आहे. आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा तर देतोच, पण मार्मिक काय, सामना काय, शिवसेना काय, हा शिवसेना प्रमुख जे बोलायचे ते त्रिशूळ, हा त्रिशूळ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुंबईत, महाराष्ट्रात, देशात मराठी माणसाला आणि हिंदूंना त्यांचा कोणी केस सुद्धा वाकडा करू शकणार नाही, ही खात्री बाळगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.